छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथील वारणा मंगल कार्यालयामध्ये महारक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली आहे। शिवाजी महाराजांची 395वी जयंती असल्यामुळे यावेळी किमान 395 मावळे रक्तदान करतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। याबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले, सध्या अनेक रुग्णालयामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे। रक्त वेळेत न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांची अडचण होते। काही वेळेला रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णाचा जीवही दगावतो। ही बाब लक्षात घेऊन शिवजयंतीचे औचित्य साधत प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास संबंधित रक्तपेढीच्या वतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे। त्याचबरोबर डी.जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास छावा या चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाणार आहे। तरी सांगली शहर व परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम व्यक्त करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे। प्रतिष्ठानच्या वतीने महाआरोग्य शिबिराचेही आयोजन केलेले आहे। या शिबिरामध्ये कॅन्सर, डोळ्याचे, हाडाचे, पोटाचे, हृदयाचे व किडनीचे, लिव्हरचे विकार, लहान मुले, महिला, वयोवृद्ध पुरुष व विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासणी केली जाणार आहे। तरी नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही संतोष पाटील यांनी केले। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त ही जयंती शिवजयंती 395वी शिवजयंती आहे। या 395व्या शिवजयंतीनिमित्तानं या सांगली जिल्ह्यातील आणि शहरातील तरुण मुलांना रक्तदान करण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे। 395व्या शिवजयंतीनिमित्त 395 रक्तदाते आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि 395 लोक रक्तदान करून एक नवा इतिहास सांगलीसाठी ते देणार आहेत। कारण ही पहिलीच वेळ अशी आहे की 395व्या जयंतीनिमित्त 395 रक्तदाते आपल्याला रक्तदान करणार आहेत। तर रक्तदानाची खरंच सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान। कारण आजकालच्या सांगली शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये रोज कुठंतरी हप्त्याला किंवा 1-2 मर्डर झालेले दिसतात। मग त्यांचं त्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा रोड ॲक्सिडेंटमध्ये असणं, अशा वेळेला त्या पेशंटला रक्ताची गरज असते। आणि सांगलीतील आत्ता तुटवडा बघून आम्ही हा निर्णय घेतला आहे की स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मी अध्यक्ष संतोष पाटील सर्व सांगलीकरांना याद्वारे आव्हान करत आहोत की येत्या 1 मार्चला वारणा मंगल कार्यालय वसंतदादा मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी सकाळी 10 ते 4 या वेळात रक्तदान आणि महाआरोग्य शिबिर होणार आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व निदान आरोग्य म्हणजे हाडाच्या डॉक्टर असतील, हार्टचे असतील, लिव्हरचे असतील, पोटाचे असतील, कॅन्सरचे असतील, डोळ्याचे असतील किंवा इतर सर्व आयवयाचे सर्व डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। सर्व मोफत, कुठलाही 1 रुपया न घेता सर्व उपचार हे मोफत होतील। त्यांची तपासणी होतील, रक्त तपासणी होतील, लघवी तपासणी होतील, थुंकी तपासणी होईल किंवा त्या ठिकाणी त्या रोगावरती किंवा त्याचं निदान झालं असेल तर त्याचे मोफत औषधे त्याच ठिकाणी दिली जातील। एखाद्याला जर ऑपरेशनची गरज असेल तर त्यात मोफत ऑपरेशन केलं जाईल, अशी ही आम्ही तरतूद केलेली आहे। येत्या सांगली शहरातील व जिल्ह्यातील तमाम रक्तदात्यांना आणि जे आरोग्य शिबिराचा लाभ घेतात त्यांनी त्या ठिकाणी यावे। या ठिकाणी रक्तदान करताना रक्तदात्यांना प्रत्येक रक्तदात्याला आम्ही जो रक्तदान करेल त्यांना छावा चित्रपटाचं मोफत तिकीट दिलं जाईल आणि त्या ठिकाणी एक आकर्षक भेटवस्तू दिले जातील, जेणेकरून एक कुठलं तरी भविष्यकाळामध्ये अनेक रक्तदान करताना ही नवीन पिढी आकर्षक झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या निमित्तानं छावा चित्रपटाचं तिकीट मोफत देतो आहे आणि आकर्षक भेटवस्तू त्या ठिकाणी देतो आणि सर्व आरोग्य निदान उपचार त्या ठिकाणी केले जातील। तर तमाम सांगलीतील सर्व युवक, तरुण, तरुणी यांनी या रक्तदान करावे असे मी आव्हान करतो। धन्यवाद।